केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारं मुंबईतील पेटंट मुख्यालयाच्या महानियंत्रकांचं कार्यालय आता दिल्लीमध्ये स्थलांतरित करण्यात आलेलं आहे आणि यावरून राज्यात महायुती विरुद्ध ठाकरे गट असा सामना पाहायला मिळतोय। पेटंट महानियंत्रकांचं कार्यालय दिल्लीत स्थलांतरित। केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्रालयाकडून अधिसूचना जारी। सरकारच्या अधिसूचनेनंतर विरोधकांचा हल्लाबोल। पेटंट्स, डिझाईन्स आणि ट्रेडमार्क्सचं राष्ट्रीय मुख्यालय मुंबईहून दिल्लीला हलवण्यात आलंय। तशी अधिसूचना केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आली आहे। या अधिसूचनेनंतर गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांनी केलेली टीका खरी ठरली आहे। आदित्य ठाकरे यांच्याकडून पेटंट मुख्यालयाच्या महानियंत्रकांचं कार्यालय दिल्लीत हलवल्यानंतर केंद्र सरकारवर टीका करण्यात आली असून मुंबईचं महत्त्व कमी केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तर यावर खासदार संजय राऊतांनी देखील आता जोरदार टीकास्त्र डागलंय। आमचं पेटंटचं कार्यालय गेलं इथून। प्रधानमंत्र्यांनी दिल्लीमध्ये मराठी संमेलनामध्ये मराठीवरती कौतुकाचं फुलं टाकली, पण इथे महाराष्ट्रामध्ये मात्र आमच्यावर जो अन्याय चालू आहे मराठीवर गौऱ्या वेचण्याची जी वेळ आणलेली आहे त्याच्यावरती कोण बोलणार? पेटंट्स, डिझाईन्स आणि ट्रेडमार्क्सचं राष्ट्रीय मुख्यालय दिल्लीला जाणार असल्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे। यावरून आता जोरदार टीका केली जाते आहे। आधीच राज्यातले अनेक उद्योग गुजरातला आणि मुंबईतील अनेक मुख्यालय दिल्लीला गेल्यामुळं विरोधक सरकारला सातत्यानं टार्गेट करत असताना सध्या या पेटंटच्या वादावर बोलताना शिवसेनेचे नेते मंत्री शंभूराज देसाई यांनी सावध भूमिका घेतली आहे। आपण म्हणताय तसं जर काही नोटिफिकेशन आलं असेल तर ते निश्चितपणानं पाहिलं जाईल। त्या नोटिफिकेशनमध्ये पूर्ण विभाग नेलेला आहे का, त्यातले काही म्हणजे पूर्ण ते सेंटर नेलेलं आहे का, की त्यातला काही थोडासा भाग नेलेला आहे, हा तो नोटिफिकेशन पूर्ण स्टडी केल्याशिवाय त्याच्यावर बोलणं योग्य नाही। पेटंटच्या कार्यालयावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्र आणि राज्य सरकारला घेरण्यात आलंय। पेटंटचं कार्यालय नव्हे तर हे आता स्टॉक मार्केट देखील घेऊन जाणार का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे। आता स्टॉक मार्केट घेऊन जाणार का, हाच एक प्रश्न सरकारला विचारावासा वाटतो। हे पेटंटचं कार्यालय हे काही पहिलं कार्यालय नाही, याच्या आधी 18 कार्यालय मुंबईतून बाहेर घेऊन जात आहेत। कुठेतरी गुजरातचा राग महाराष्ट्रावर जो आहे तो केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधान काढत आहात का, हा एक थेट प्रश्न आपल्या महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे। मुंबईत असलेलं पेटंट मुख्यालयाच्या महानियंत्रकांचं कार्यालय आता दिल्लीत स्थलांतरित केलं जात आहे। या मुख्यालयातून दिल्ली, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, नागपूर येथील शाखा कार्यालयांचा कारभार नियंत्रित केला जात होता। आता हा कारभार दिल्लीत स्थलांतरित होणारे महानियंत्रक बघणार आहेत। मुंबईतून केवळ प्रशासकीय वित्त विभागाचं कामकाज स्थलांतरित केलं जात आहे। नव्या नोंदी, व्यापार चिन्ह आणि बौद्धिक संपत्तीची कामं मुंबईच्या कार्यालयातूनच होणार आहे। आधीच महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला नेले जात आहे असा आरोप सातत्यानं विरोधक करत असतात आणि त्यातच आता हे पेटंटचं कार्यालय दिल्लीला हलवण्याचा शासन निर्णय समोर आल्यानं आता विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळालंय। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।